नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपली डेली करंट अफेअर्सची सिरीज आहे, ज्यामध्ये आता आपण 17 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते आज आपण इथं अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही जी सिरीज आहे, हे जे लेक्चर आहे ते तुम्ही डेली स्वरूपात बघत चला, तुमचं करंट अफेअर्स एकदम परफेक्ट होणार आहे। बघा, त्याचबरोबर आपल्या काही बॅचेस सुरू झाले, मी दररोज इन्फॉर्मेशन देतो। जर तुम्हाला बघा वेळ गेल्यानंतर काही फायदा नसतो, आज वेळ आहे तर तुम्ही अभ्यास करा, प्रॉपर आम्ही तुम्हाला गाईडन्स देतोय, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच आहे मित्रांनो, ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जर 999 रुपयामध्ये आजच जर कोणी गॅरंटी देत असेल की बाबा आम्ही शिकवल्यामधून 60+ क्वेश्चन येतीलच, ठीक आहे, तर ते फक्त अभ्यास मित्र आहे। तुम्हाला ही गॅरंटी अभ्यास मित्र देत आहे की या ठिकाणी तुम्ही जे लाईव्ह लेक्चर घेतले जाणार आहे, जी टेस्ट सिरीज आहे तेवढी करून जा, तुम्हाला 60+ मार्काची गॅरंटी जी आहे ती आज इथं कोणताही व्हिडिओ ओपन करून बघा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो। आपले तर क्वेश्चन 65+ येतात, पण मी तुम्हाला 60 क्वेश्चनची इथं गॅरंटी नेहमी देत असतो। फाउंडेशन बॅच 2.0 जी आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता, ही सगळ्यात बेस्ट बॅच आहे, कारण यामध्ये ग्रुप सी ची तुमची पूर्व परीक्षा कव्हर होऊन जाईल, गट ब ची मुख्य परीक्षा कव्हर होऊन जाईल, त्यानंतर ग्रुप सी ची परत मुख्य परीक्षा कव्हर होऊन जाईल, आणि या दोन्हीच्या पूर्व परीक्षा नेक्स्ट इयरच्या आणि दोन्हीच्या मेन्स या एकाच बॅच मध्ये तुमच्या कव्हर होऊन जाईल। म्हणजे अशा प्रकारची ही बॅच आहे, 2999 रुपयाची बॅच आहे, 1 इयरचा कालावधी आहे, सगळंच त्या बॅच मध्ये असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर ग्रुप सी मेन्सची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्याचे लेक्चर सुरू आहे, डेमो लेक्चर वगैरे तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर अभ्यास मित्राचे जे नोट्स आहे, त्या नोट्स पॅक आहे तो तुम्ही परचेस करू शकता। सेपरेट नोट्स 99 रुपये ते परचेस करण्यापेक्षा 8 नोट्स एकाच पॅक मध्ये मिळतील 500 रुपयामध्ये, ते तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर आपली पोलीस भरतीची बॅच सुद्धा आता सुरू होणार आहे शिवजयंतीपासून। तर बघा, त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जे आपलं इंस्टाचं पेज आहे त्याला फॉलो करायचं आहे। अभ्यास मित्र ॲप इन्स्टॉल करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तुमचं कोणतंही या करंट अफेअर्स व्यतिरिक्त इतर कोणतंही लेक्चर चुकणार नाही, सुटणार नाही। आणि जे काही आपलं इंस्टाचं पेज आहे त्याला फॉलो करा, कारण आम्ही तिथं ट्रिक्स वगैरे त्याचे व्हिडिओ अपलोड करत असतो। तर 17 फेब्रुवारीचं करंट अफेअर्स जे ते आता आपण इथं बघणार आहोत, ज्यामधील पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा कोणत्या ना कोणत्या एक्झामला 100% विचारला जाईल। बघा, आजपर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो, 38व्या राष्ट्रीय खेळ 2025च्या पदक तालिकेमध्ये कोण अव्वल स्थानावर राहिलेला आहे? तर बघा, अव्वल स्थान मिळालेले सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्डला। सगळ्यात जास्त पदकं जी ती महाराष्ट्राने जिंकली, ठीक आहे सर, काय बोलताय, सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली, आणि पहिल्या क्रमांकावर सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्ड म्हणजे सेना ही पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे। सेनेचे जे काही खेळाडू ते पहिल्या क्रमांकावर राहिले। तर याचा अर्थ सिंपल मित्रांनो असा आहे की महाराष्ट्राने 201 पदकं जिंकली, सेनेने 121 पदकं जिंकली, पण ही जी रँकिंग असते ही सुवर्ण पदकावरून ठरत असते। मग सेनेने टोटल 68 सुवर्ण पदकं जिंकली, महाराष्ट्राने 54 सुवर्ण पदकं जिंकली। सेनेने 26 रौप्य पदकं, महाराष्ट्राने 71 रौप्य पदकं, सेनेने 27 कांस्य पदकं आणि महाराष्ट्राने 26 कांस्य पदकं इथे जिंकलेली आहे। आणि तिसऱ्या क्रमांकावर मित्रांनो हरियाणा राहिलेला आहे। म्हणजे सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली, पण पहिला क्रमांक जो आहे तर तो सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्डने, म्हणजे सेनेचे जे खेळाडू असतात, ठीक आहे, आर्मीमध्ये आर्मीचे जे काही कॉलेज वगैरे असतात तर त्याचे जे काही खेळाडू असतात तर त्यांनी सगळ्यात जास्त त्यांचा जो आहे तो पहिला क्रमांक आलेला आहे। आणि बघा, जो संघ विजेता असतो तर त्याला एक ट्रॉफी दिली जाते, राजा भालिंदर सिंग ट्रॉफी। तर ही पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आर्मीच्या संघाला मिळालेली आहे, ठीक आहे। तर पहिल्या क्रमांकावर सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्ड जे ते राहिलेलं आहे। आता मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारलं जाईल तर ते मी तुम्हाला सांगतो। जसं की ही ट्रॉफी कुठे आयोजित करण्यात आली होती, हा एक MCQचा पार्ट होऊ शकतो। संकल्प से शिखर तक हे ब्रीद वाक्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं। शुभंकर मौली होता, हे लक्षात ठेवा। उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं आणि स्पर्धेचं आयोजन 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये झालं। तर जे काही येऊ शकतं ते मी तुम्हाला इथं आता क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर बघा मित्रांनो, सोहेल अख्तर या ज्या आहे तर यांना भ्रष्टाचाराच्या कारणामुळे, ठीक आहे, काय करण्यात आलेली, क्रिकेटवर बंदी घालण्यात आलेली, क्रिकेट खेळण्यावर यांच्या। तर आपण जर बघितलं 2023 मध्ये जे T20 विश्वचषकादरम्यान सामने त्यांनी फिक्स करण्याचा इथं प्रयत्न केला होता, आणि तो एका प्रकारचा सामने फिक्स करणं म्हणजे काय तर
खेळामधील भ्रष्टाचारच आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून 36 वर्षीय सोहेल अख्तरवर 5 वर्षाची बंदी जी आहे ती महिला खेळाडूवर घालण्यात आलेली. यापूर्वी बरेचसे पुरुष खेळाडू जे आहे ते मॅच फिक्सिंग मध्ये अडकलेले आहे. तुम्ही जर बघितलं अजित चंडीला IPL मध्ये मॅच फिक्सिंग मध्ये अडकलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं श्रीशांत प्रसिद्ध उदाहरण आहे, हे भारतात झाले. असे विदेशातले सगळेच आपण आज बघितलं तर स्टीव्ह स्मिथ बॉल टेम्परिंग करताना आढळला होता, ते एक वेगळा कन्सेप्ट झाला. पण आपण जर बघितलं तर पाकिस्तानचे जे 3 फास्ट बॉलर होते, ठीक आहे, तर ते सुद्धा मॅच फिक्सिंग मध्ये अडकलेले होते. तर इथं पहिली महिला खेळाडू ठरली सोहेल अख्तर, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बांगलादेशची खेळाडू आहे. 15 जून 1909 मध्ये ICC ची स्थापना करण्यात आली होती, एवढं लक्षात ठेवा. दुबईमध्ये मुख्यालय आहे. जय शाह सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो, अरुण शौरी यांनी सावरकरांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स. ठीक आहे. तर सावरकरांविषयी असे काही फॅक्ट्स आहे की ज्यावरून काय होत असतं, नेहमी वाद निर्माण होत असतो. ठीक आहे. आपण जर बघितलं तर हे मला तुम्हाला काही वेगळ्या गोष्ट सांगायची गरज नाही. तर त्यावरीलच एक नवीन पुस्तक आलेले, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स. ठीक आहे. तर हे पुस्तक अरुण शौरी यांचं आहे. तर लक्षात ठेवा, करंट अफेअर्स मध्ये हा क्वेश्चन 100% येऊ शकतो. राजस्थानमधील अजमेर येथे फॉय सागर तलावाचं नाव, फॉय सागर नावाचा तलाव आहे राजस्थानमध्ये, तर त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? तर त्याचं नाव मित्रांनो वरुण सागर करण्यात आलेलं आहे. फॉय सागर काय बनला आता? वरुण सागर बनलेला आहे. तर राजस्थानमध्ये जर बघितलं तर हा एक महत्वाचा तलाव आहे. अजमेर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे फॉय सागरचं वरुण सागर असं नाव करायचं. आपण जर बघितलं तर 133 वर्षापूर्वी हा तलाव बांधण्यात आला होता. आपण जर बघितलं तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंधी समुदाय जो आहे, सिंधी समुदाय, तर त्यांचा एक उत्सव आहे चाली हो उत्सव. तर चाली हो उत्सव या फॉय सागर म्हणजे आता वरुण सागरच्या किनाऱ्यावर सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. फॉय सागर आता वरुण सागर बनलेला आहे. मग आता जी काही नावं बदललेली ती आता आपण बघून घेऊया. पोर्ट ब्लेअरचं नवीन नाव काय झालेलं? अंदमान निकोबार बेटाची राजधानी श्री विजयपुरम. आपण जर बघितलं झोमॅटोचं नवीन नाव काय असणार आहे? ती इटर्नल. ऍक्च्युली झोमॅटोचं नाव झोमॅटोच राहणार आहे, पण झोमॅटोला एक कंपनीने विकत घेतलेलं आहे. ती जी कंपनी मित्रांनो ती इटर्नल आहे. ठीक आहे, इटर्नल. जसं की गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट, तसं झोमॅटोची आता पॅरेंट कंपनी जी बनलेली ती इटर्नल बनलेली आहे. आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे? तर दिब्रुगड. ठीक आहे. राष्ट्रपती भवनाचे दरबार हॉलचं नाव गणतंत्र मंडप करण्यात आलेलं आहे. अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे. आपण जर बघितलं सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या धाम. आपण जर बघितलं तर अमरावती ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनलेली आहे. तेलंगणाची नवीन राजधानी बनलेली आहे हैदराबाद. हे दोन मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचं नाव सुदर्शन सेतू करण्यात आलेलं आहे. उत्तराखंडमधील जोशीमठचं नाव ज्योतिर्मठ करण्यात आलेलं आहे. तर उत्तराखंडच्या कौशा कुंतोली तहसीलचं नाव कैची धाम करण्यात आलेलं आहे. ही काही रिसेंटली चेंज झालेली नावं तुमच्या समोर आहे. आपण जर बघितलं तर कॉन्स्टेटाईन टाईसोलस यांची फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आलेली आहे? तर कॉन्स्टेटाईन टाईसोलस जे आहे मित्रांनो ते ग्रीसचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. ठीक आहे. तर त्यांनी ग्रीसचे सांस्कृतिक मंत्री, उपसंरक्षण मंत्री या पदावर काम केलेलं आहे. आपण जर बघितलं साल 2000 पासून ते खासदार आहे ग्रीसमध्ये. तर त्यांनी ग्रीसच्या आता राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. ग्रीसची राजधानी एथेन्स. ग्रीस एक मोठं साम्राज्य होतं बघा इतिहासामध्ये. अधिकृत भाषा आहे ग्रीक, चलन आहे युरो. कोणत्या राज्याने 2025च्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद आणि नवीन नदी बंधन योजना जाहीर केलेली? पश्चिम बंगालने आता अलीकडे त्यांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर 1,500 कोटीची तरतूद जी आहे ती त्यामध्ये रस्त्यांसाठी करण्यात आली. आणि नदीच्या काठी राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नदी बंधन योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. त्याचं उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, 12 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री जे आहे चंद्रिमा भट्टाचार्य यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये 1,500 कोटी रुपयांची तरतूद जी आहे तर ती पथश्री योजना त्यांनी सुरू केलेली. लक्षात ठेवा, तर पथश्री योजनेच्या माध्यमातून हा खर्च रस्त्यावर केला जाणार आहे. आणि राज्य सरकारने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी नदी बंधन नावाची योजना जाहीर केलेली आहे. थाई पुसम उत्सव कोणत्या राज्यात
साजरा केला जातो. तर थाईपुसम उत्सव मित्रांनो तमिळनाडूमध्ये सेलिब्रेट केला जातो, लक्षात ठेवायचे. तर थाईपुसम जो आहे तर तुम्हाला माहित असेल की जे भगवान महादेव आहे आणि पार्वती देवी जे आहे तर त्यांचे दोन मुलं होते, एक म्हणजे गणपती आणि दुसरे म्हणजे कार्तिकेय. तर कार्तिकेयांना तमिळनाडूमध्ये मुरुगन या नावाने ओळखलं जातं, ठीक आहे, भगवान मुरुगन. तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा हा एक उत्सव आहे, ठीक आहे. आपण असं म्हणूया की या उत्सवाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जे तमिळ भक्त आहे तमिळनाडूमधले मुरुगन यांचे, तर ते हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करतात, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता काही महत्वाचे उत्सव बघा. नागालँडचा हॉर्निवल उत्सव 10 दिवस सेलिब्रेट केला जातो नागालँडमध्ये. हरेला उत्सव उत्तराखंडचा आहे आणि हरेली उत्सव छत्तीसगडचा आहे. खारची पूजा त्रिपुराची, हेमिस तेचू उत्सव लडाखचा आहे. हम्पी उत्सव कर्नाटकचा आहे. गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्राचा आहे. नुआखाई महोत्सव ओडिशाचा आहे. बुंदी उत्सव राजस्थानचा आहे. बैसाखी उत्सव जो आहे तो पंजाबचा आहे, लक्षात ठेवा. या बैसाखीच्या दिवशी काय झालं होतं तर आपण जर बघितलं तर काय झालं होतं, हत्याकांड झालं होतं. आपण काय त्याचं मला नाव आता लक्षात येईना, तुम्ही मला सांगा ते काय होतं ते हत्याकांडाचं नाव, ठीक आहे. तर पंजाबमध्ये ती घटना जालियनवाला बाग घटना, ठीक आहे. तर बैसाखीचा सण होता आणि त्यावेळेस ती घटना घडली होती पंजाबमध्ये. त्यानंतर अंबुबाची महोत्सव आसामचा आहे आणि मोपिन उत्सव अरुणाचल प्रदेशचा आहे. गोपीचंद हिंदुजा यांचे आयाम हे पुस्तक कोणी लॉन्च केलं, तर गोपीचंद हिंदुजा यांचं आयाम हे पुस्तक जे आहे मित्रांनो ते जगदीप धनखड यांनी लॉन्च केलेलं आहे. गोपीचंद हिंदुजा जे ते एक बिझनेसमॅन आहे आणि आपण जर बघितलं तर या आयाम पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचा आपल्याला इथं उल्लेख केलेला बघायला मिळतो. भारतामध्ये किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, कशा कशा प्रकारचे लोक राहतात, किती धर्म आहे, किती संस्कृती आहे, हे सगळे या पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये कोल्ड सीप स्टेशन बांधण्यास कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे, तर दक्षिण चीन समुद्र तुम्हाला माहित असेल चीनच्या पूर्वेकडे, आणि आपण जर बघितलं तर व्हिएतनाम वगैरे जे आहे फिलिपिन्स, तर त्यांच्या आजूबाजूला जो समुद्र आहे त्याला दक्षिण चीन समुद्र म्हटलं जातं. म्हणजे दक्षिण चीन समुद्रामध्ये चायना काय करत आहे तर समुद्राचा अभ्यास करण्यासाठी कोल्ड सीप नावाचं समुद्राच्या आतमध्ये एक स्टेशन ते बांधत आहे आणि त्याला अलीकडे त्यांनी मंजुरी दिलेली आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं दक्षिण सी समुद्र कोणता आहे तर हा जो आहे याला साऊथ चायना सी म्हटलं जातं. इथं तुम्ही बघू शकता, इथं फिलिपिन्स देश आहे, इथं जर आपण बघितलं तर आपला चायना आहे, त्यानंतर जर बघितलं तिकडे व्हिएतनाम आहे, ठीक आहे. तर हा जो सागर आहे, ठीक आहे, तर चायनावरून याचं नाव पडलेलं आहे, पण याच्यावर सगळ्या देशांचा अधिकार आहे, व्हिएतनामचा आहे, फिलिपिन्सचा आहे. पण इथं काय केलं जातं तर चायना या छोटे छोटे जे देश आहेत तर त्यांना काय करतो तर आपल्या प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आपण जर बघितलं तर तसं भारताच्या नावावरून हिंदी महासागर हे नाव पडलेलं आहे हिंदुस्थानवरून, पण तसं आपण करत नाही, पण चायना तसं कंटिन्यू करत असतो. तर चायना जो आहे तो आशिया खंडातील एक मोठा देश आहे, आपण असं म्हणू शकतो. बीजिंग राजधानी आहे, रॅम्बिन चलन आहे किंवा युआन त्याला म्हटलं जातं. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे आणि मँडरिन ही त्यांची भाषा आहे. जवळपास 150 दशलक्ष वर्ष जुनं जुरासिक पक्षाचे जीवाश्म म्हणजे ते कोणत्या देशात सापडलेले आहे, तर जवळपास 150 दशलक्ष जुनं आतापर्यंत सगळ्यात जुनं जुरासिक पक्षाचे जीवाश्म, आता फॉसिल्स जीवाश्म, ठीक आहे, इंग्रजीमध्ये त्याला फॉसिल्स म्हटलं जातं. मग जीवाश्म वगैरे काय असतं, असे प्रॉपर हाडं वगैरे आपल्याला मिळतात का, नाही मित्रांनो. समजून घ्या की आता 150 दशलक्ष वर्ष जुनं, तर आता समजून घ्या एखादा पक्षी जो आहे, समजा हा पक्षी जुरासिक पक्षी, जुरासिक काळातील पक्षी, ठीक आहे, जसे डायनासोर होते तसेच त्या प्रकारचे मोठे मोठे त्यावेळी पक्षी सुद्धा होते. मग तो मेला असेल, मग त्याच्यावर माती वगैरे पडून किंवा तो खाली खाली गेला असेल जमिनीमध्ये, ठीक आहे, तर तो जो आहे त्याच्या हाडं सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या हाडांचे काय होतात, ठसे उमटतात आजूबाजूच्या दगडावर, त्याला काय म्हटलं तर जीवाश्म म्हटलं. आणि हे जीवाश्म चायनामध्ये अलीकडे सापडलेले आहे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर 150 वर्षे जुने आहे. यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केलेली आहे. राष्ट्रपती राजवट जी ती मणिपूरमध्ये लागू करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो, मी तुमचं जीके पण करून घेतोय, जीएस पण करून घेतोय, ठीक आहे. राष्ट्रपती राजवटीचं तुम्हाला कलम सांगायचंय 352, 356, 365, 360 आणि ई, ठीक आहे, ई
बी आणि सी, ठीक आहे. आणि इथं एफ जे, तर समजून घ्या ए बी आणि डी. तिथे एवढे ऑप्शन दिलेले 6, यापैकी तुम्हाला राष्ट्रपती राजवटीचा कलम जे ते ओळखायचं. बघू कोण व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतं. तर मणिपूरमध्ये आपण जर बघितलं तर जातीय हिंसाचार वगैरे झाला होता आणि त्यामुळे तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा जो आहे तो निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर इथं एक तर उत्तर मिळालं बघा. 356 नुसार राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती इथं लागू करण्यात आलेली. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सुरुवातीला 6 महिने असतो आणि तो संसदेच्या मान्यतेने जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. तर आपलं उत्तर असणार आहे बी. पण ॲज वेल ॲज कलम 365 नुसार सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाते. का लावली जाते? समजा एखादं राज्य केंद्र सरकारचे निर्देश जर पाळत नसेल तर ही 2 कलम जी आहे, ठीक आहे, तर त्याद्वारे राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून बी आणि सी ही आपलं योग्य उत्तर असलं असतं. यानंतर मणिपूरची राजधानी इम्फाळ राज्य स्थापन झालं 21 जानेवारी 1972 ला. मेइनटिलॉन ही तिथली मणिपूरची अधिकृत भाषा आहे. आपण जर बघितलं तर लोकसभेचे 2, राज्यसभेचे 1, विधानसभेच्या 60 जागा आहे. आपण जर बघितलं भारताचं भूषण हे मणिपूरला म्हटलं तर मणिपूरच्या शेजारी नागालँड, मिझोरम, आसाम आपल्याला बघायला मिळतात. राज्य प्राणी संगाई, राज्य पक्षी मिसेस ह्युम्स्टिटर, त्यानंतर राज्यवृक्ष ट्यून, राज्य फुल शिरुई लिली. तर ही आपल्याला स्टॅटिक जी की थोडं बघायला मिळतं. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेला बेलविवाहाचं आयोजन कुठे करण्यात आलेले? तर बघा मित्रांनो, बेलविवाहाचं आयोजन जे आहे लक्षात ठेवा तर ते केलं जातं नेपाळमध्ये. कुठे केलं जातं? नेपाळमध्ये. काठमांडू नेपाळमध्ये बेलविवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता काही मुलांनी वाराणसी विचार केला असेल, भारताचा पहिले विचार केला असेल, पण याचं उत्तर भारत नाही हे लक्षात ठेवा. इथं काय केलं जातं नेपाळमध्ये, जो बेल आहे तर त्याला विष्णूचं प्रतीक मानलं जातं आणि त्यासोबत मुलींचा पहिले विवाह लावला जातो. तर बेल विवाह जो आहे तो नेपाळमध्ये सेलिब्रेट केला जातं. कल्चर अँड ट्रेडिशन अ स्टेप टुवर्ड्स वुमन एम्पॉवरमेंट, आपण जर बघितलं ही त्याची थीम होती बेल विवाहाची. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. अजमेर येथे जो फॉय सागर तलाव आहे त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? आणि 38व्या राष्ट्रीय खेळाच्या पदक तालिकेमध्ये कोणतं राज्य आपल्याला इथं पहिल्या क्रमांकावर बघायला मिळते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर झालं. त्याचबरोबर तुम्ही या बॅचेस जे आहे ते जॉईन करू शकता. सगळ्यात मेन बॅच जी ती फाउंडेशन बॅच आहे आपली कंबाईनची, आणि राज्यसेवेची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे. तिच्यावर ऑफर चालू आहे. 9,999 ची बॅच आहे जी तुम्हाला 4,999 मध्येच मिळणार आहे. तर थांबूया मित्रांनो, आता आपण इथं ग्रुप बी ची मेन्सची तयारी करत असाल तर यशस्वी बॅच आहे. कर्टक पूर्व परीक्षा तयारी करत असाल तर लक्ष बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर या नोट्स तुम्ही परचेस करू शकता. हे आपलं ॲप आहे, सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.